तारीख 27 जुलै, वेळ दुपारी 11ची, ठिकाण बारामती आणि परिसर महात्मा फुले चौक। अपघातात पोटापासून खाली काही शिल्लक उरलं नाही, तरीही हातांवर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करून माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं म्हणणाऱ्या बापाचे शब्द हृदय पिळवटणारे होते। बारामती शहरात रविवारी 27 जुलैला झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। एका क्षणात 3 पिढ्यांचा बळी गेला। पाहूया सविस्तर घटना आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। इंदापूर तालुक्यातील संसर येथील आचार्य कुटुंब, पण सध्या बारामतीतील मोरगाव येथे राहणार 36 वर्षांचे ओंकार आचार्य हे फार्मास्युटिकल कंपनीतील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते। आई, वडील, पत्नी आणि 2 मुली असं त्यांचं कुटुंब। ओंकार यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते। काही वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले होते। ते मागील काही दिवसांपासून रुग्णालयामध्ये ऍडमिट होते। रविवारी 27 जुलैला त्यांना डिस्चार्ज मिळाला होता। वडील घरी परतले म्हणून ओंकार यांनी त्यांच्यासाठी फळं आणण्याचं ठरवलं। त्यासाठी ते आपल्या दोन्ही मुलींना सई आणि मधुराला घेऊन बारामती मधील खंडोबा नगर चौकाकडे दुचाकीवरून निघाले होते। हा वर्दळीचा भाग असल्याने या ठिकाणी नेहमीप्रमाणे गर्दी होती। ओंकार फळं घेत असताना अचानक एक भरधाव वेगात येणाऱ्या डंपरनं ओंकार यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्याच क्षणात दुचाकी डंपरच्या चाकाखाली आली आणि तिघेही जमिनीवर फेकले गेले आणि डंपरचं चाक ओंकार यांच्या पोटावरून गेलं। कमरेखालचा भाग पूर्ण निकामा झाला। सई आणि मधुरा दूर फेकल्या गेल्या। स्वतःच्या शरीराचा कमरेखालचा भाग निकामा झाला असताना ते 2 हातांवर जोर देऊन धडपड करत होते, उठण्याचा प्रयत्नही करत होते, कारण लेकीसाठी बापाची धडपड सुरू होती। माझ्या मुलींना तेवढं वाचवा असं ओंकार म्हणत होते, पण नियतीने वेगळंच लिहिलेलं होतं। काही क्षणातच ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला। सई आणि मधुरा देखील गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र त्या दोघींचाही मृत्यू झाला। ओंकार यांच्या वडिलांची प्रकृती आधीपासूनच नाजूक होती आणि रविवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता। घरात आनंदाचं आणि आशेचं वातावरण होतं, पण याच दिवशी त्यांचा मुलगा ओंकार आणि 2 नातींचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनीही अखेर सोमवारी 28 जुलैला अखेरचा श्वास घेतला। 24 तासात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसर ताब्यात घेतलाय। करमाळा येथील डंपर चालक दशरथ डोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या भीषण अपघाताची नेमकी जबाबदारी कोणाची होती आणि तिघे डंपरच्या चाकाखाली कसे आले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत। जीवाच्या आकांतानं ओरडणारा आणि माझ्या लेकींना वाचवा असं म्हणणाऱ्या बापाच्या शब्दांनी अख्खा महाराष्ट्र हळहळलाय।